सो गाईज अभि आलेला आहे भेटायला. क्या है गाइस, देखो ना गाइस. गुड मॉर्निंग. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि काल आपल्याला घरी यायला 2 वाजले, तुम्हाला माहीतच आहे. आणि नंतर मग आपण व्हिडिओ वगैरे एडिट करायला टाईम लागला. सो सकाळचे 5 वाजले आपल्याला झोपायला. त्यामुळे आत्ता उठलो आहे मी. दुपार झाले. आज शूट नव्हता, सो आज सुट्टी होती. कारण की काल आज सुट्टी होती म्हणजे काल त्यांनी लेट शूट ठेवलेला, लेटपर्यंत शूट ठेवलेला. सो आता उठलोय, फ्रेश वगैरे होतो, जरा खाऊन येतो काहीतरी बाहेर आणि येऊन परत झोपतो. कारण की उद्या आपल्याला परत नेहमीच्या टाईमला सकाळी उठून आपल्याला जायचं आहे बाहेर शूटला. सो चला, आता दिवसाची सुरुवात आपली झाली. सो गाईज, आता दिवसभर झोपून काढलाय मी आज. जेवायला जायचं होतं, मी जेवायला पण नाही गेलो कारण की लय कंटाळा आलेला. खाली जा, स्टेशनला जा, मग जेवून या, लय कंटाळा आलेला. सो जेवायला पण नाही गेलो, तसाच झोपलो. आणि आता 5:30 वाजलेत. सो उठलोय, पटकन फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो, दिवाबत्ती वगैरे करतो आणि मग एकदाच खाली जातो आणि मस्तपैकी चहा वगैरे पिऊ, काहीतरी खाऊ आपण. सो चला, आता उठलोय, आंघोळ वगैरे करू आणि मग आपण आपल्या कामाला लागू. सो गाईज, आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश वगैरे झालोय. आता फक्त आता दिवाबत्ती लावायची, दिवाबत्ती लावू आणि लगेच आपण जाऊ काहीतरी खायला. कारण की लय भूक लागले. दुपारी न जेवता तसाच झोपून राहिलो कारण की लय वैताग आलेला बाहेर जायला. त्यामुळे तसाच झोपून राहिलो. सो आता उठलोय, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. आता फक्त दिवाबत्ती करू. दिवाबत्ती करून झाल्याच्या नंतर आपण जाऊ स्टेशनला, काहीतरी खाऊ आणि मग येऊ आपण. सो चलो. सो गाईज, आता देवपूजा वगैरे पण झालेली आहे. हे बघा, देव वगैरे पूजा, पत्ती वगैरे लावलेली आहे मस्त. आणि आता आपण जाऊ आता बाहेर. चला, लय भूक लागली. सो गाईज, आता फायनली मी चाललोय बाहेर. स्टेशनला जातो, बघतो, काहीतरी खातो आणि मग आपण येऊ. नाहीतर मित्राचा पण फोन आलेला, आबीचा पण फोन आलेला की तो पण येतो. त्याचा पण आता ऑफिस सुटलाय, सो तो पण येतो स्टेशनला. तर पहिला त्याला भेटतो आणि मग ठरवू आम्ही कुठं जायचं, काय करायचं. सो तो येतोय, त्याला पहिले आपण भेटू. मी आता आलोय स्टेशनला. आबी येतोय म्हणून त्याची वाट बघतोय, अजून आबी काय आला नाही. आबी आणि निखिल वाटतं, ते दोघं येत आहेत सोबत भेटायला मला. सो बघू, त्यांची वाटच बघतोय, कधीपासून येत आहेत ते. त्यांचं आत्ता ऑफिस सुटलंय, त्यामुळे ते आता येत आहेत. ते आले का मग ठरवू कुठे जायचं, काय जायचं. आणि उद्या पण आपल्याला सुट्टी आहे, कारण की जी कंटिन्युटी होती ती उद्या नाही आहे. सो परवा असू शकते, कारण की आपण जे तामिळ बोलतोय, तालीममध्ये जे आपण कालचा सीन झाला ना, तो आज पण नव्हता आणि उद्या पण नव्हता. सो परवा लागेल तो सीन. त्यामुळे आता आपण 2 दिवस आपल्याला आराम आहे आणि उद्या आहे चतुर्थी आहे. सो उद्या आपण सिद्धिविनायकला जायचा प्लॅन करतोय, पण बघू, अजून फिक्स नाहीये. जर झालंच तर जाऊन येऊ, कारण की माझी बरेच दिवसाची इच्छा होती की सिद्धिविनायकला जाऊन यायचंय. सो झालं पॉसिबल, झालं शक्य तर आपण उद्या जाऊन येऊ. सो गाईज, अभि आलेला आहे भेटायला. क्या है गाइस, देखो ना गाइस. निखिल कुठे आहे? मग काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे आजचा? काय प्लॅन आहे? आजचं नियोजन आहे, एकदम बघा निखिल, नियोजन आहे. निस्ती गर्लफ्रेंड. हा, बोल बोल. बोल, बिंदास बोल. पडतोय, लपतोय इकडे. आला आला आला. या. देखो ना गाइस. बोल बोल बोल. काय बोलतो, कसं आहेस? फायनली आम्ही निघालो, पण जवळजवळ 10 मिनिटापासून काही व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, पण व्हिडिओच रेकॉर्ड नव्हती होत. आता फायनली व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्ड होते. आणि आता आम्ही चाललोय बाहेर कुठेतरी फिरायला. जातात दोघं मशहूर. सो गाईज, आता मी आलोय घरी. जेवून आलो, बाहेरच जेवायला गेलेलो. सो आता घरी आलोय. आणि गाईज, आपल्याला उद्या पण सुट्टी आहे, कारण की अजून आपली कंटिन्युटी लागली नाही. सो उद्या आपल्याला कळेल परवा आपल्याला जायचं आहे की नाही. सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.